नमस्कार. जय लक्ष्मी माता. धन आकर्षित करणे, घरामध्ये सुख समृद्धी वैभव येणे, यासाठी आपण कोणता उपाय करायला पाहिजे? मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बघा, लक्ष्मी माता म्हटल्याबरोबर आपल्याला धन दिसतं, प्रॉस्पेरिटी, बंडल, सुंदरता सगळं काही दिसतं ना. मग हे सगळं काही आपल्याला पाहिजे असं कोणीच नसेल. आणि जर कोणी असेल तर कमेंटमध्ये सांगा की मला पैसा नको आहे. असं कोणीच नाही आहे. आपल्या सगळ्यांना हवा हवा असतो. मग शुक्रवार दिवशी, डेली शुक्रवारी आपण कोणता उपाय करायला पाहिजे? खूप जण म्हणतात किती दिवस करू? तुम्हाला मी असं म्हणू का की तुम्ही फक्त 21 दिवस जेवण करायचं, त्यानंतर तुम्ही जेवण नाही करायचं? तुम्ही जगणार का? नाही. आपण तर मरेपर्यंत, किडीवर जाईपर्यंत जेवण करतो ना. मग त्याच प्रकारे पैसा अशी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा कोणताही उपाय करता लक्ष्मी मातेचा या कोणत्याही ईश्वराचा, तो तुमच्यामध्ये एक आनंदीपणा आणतो, उत्साह आणतो आणि तुमचे वाईट कर्म दूर करत असतो. मग आता आपल्याला बघायचं आहे की शुक्रवारी धन आकर्षित करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. सर्वात आधी सकाळी अंघोळ झाल्यावरती खूप मनामध्ये शांतता आणि पॉझिटिव्हिटी. जेव्हा शंका येते ना, कुशंका, शंका, तेव्हा त्या गोष्टी होत नाही. मी माझ्यावरनं सांगते, मी खूप पॉझिटिव्ह आहे. मला माहीत असतं हे काम होणार, या क्लायंटचं हे काम घेतलेलं आहे, यांची ही कुंडली आहे, यांच्या कुंडली मॅच करायची आहे. तर मी खूप पॉझिटिव्ह असते की हे होणार म्हणजे होणार. ठीक आहे. दिवसभर पॉझिटिव्ह राहायचं. लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावायचा. तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला विलायची टाकायची आहे 2 आणि थोडी खडी साखर. त्यानंतर लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असतं कमळाचं फूल आणि कमळाच्या फुलावरती लक्ष्मी माता विराजमान असतं. गुलाबी कलरचं कमळाचं फूल लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे. तुम्ही स्वतःच्या कपाळाला कुंकूचा टिक्का लावा, त्याच्यावरती अक्षित लक्ष्मी माताला पण प्रिय आहे. आणि गुलाबाचं इतर लक्ष्मी माताला तुम्ही जेव्हा स्नान करता त्यानंतर तुम्हाला लावायचं आहे. आणि लक्ष्मी मातेसमोर 21 वेळा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राची तुम्ही चॅन्टिंग करू शकता. आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायचं की धन्यवाद, जे तुमच्याकडे आता आहे त्या गोष्टीसाठी पण धन्यवाद आणि जे तुम्ही पुढे देणार आहे त्या गोष्टीसाठी सुद्धा धन्यवाद.